तर याचा आवाज बघा, कमीत कमी वेळामध्ये, एकदम कमी वेळामध्ये मस्त असे खुसखुशीत असे आपले चिरोटे तयार कसे करायचे पाहूया। इथं बघू शकता एका भांड्यामध्ये मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे। आता यामध्ये घालायचं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ। मीठ घालायचं यामध्ये, वरून घालायचं तळून घातलेलं तूप। तर इथं मी तळून घेतलेलं तूप घातलेलं आहे यामध्ये। साधारण पळी दीड पळी तूप यामध्ये घालायचं। तूप व्यवस्थित असं या पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, दिवाळी स्पेशल मस्त असे खुसखुशीत चिरोटे कसे बनवायचे त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। यामध्ये घातली मी अर्धी वाटी रवा। आता रवा घातलेला आहे यामध्ये, वरून थोडंसं आणखीन तूप घालते आणि व्यवस्थित असं हे सगळं दोन्ही साहित्य एकत्र करून तूपसुद्धा या पिठाला व्यवस्थित असं चोळून घेते। तर हे पीठ आणि रवा म्हणजे आपला मैदा, रवा आणि तूप व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा अगदी मुटका होईपर्यंत। बघू शकता मस्त असं याला व्यवस्थित असं एकजीव करून घेतलेलं आहे। यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। बघा, मस्त असे खुसखुशीत खालीसारखे गुलाबासारखे लेयर्स असलेले आपल्या इथं आपण मस्त असे चिरोटे बनवतोय, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। एकदम खुसखुशीत रेसिपी आहे। तर याला बस थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित असं याचा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे। बघू शकता इथं प्रमाण मी वाटीचंच दिलेलं आहे। तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये करायचे असतील तर जास्त तुम्ही याचं प्रमाण वाढवलं तरी काहीच हरकत नाही। तर इथं आपलं पीठ एक 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवलेलं आहे। त्याच्यासाठी इथं पीठ भिजतं एकीकडे, तर दुसरीकडे इथं आपण साठं बनवून घ्यायचं आहे। तर इथं पळीवर मी इथं तूप घेतलेलं आहे, तूप वितळवून घेतलेलं आहे। 3 ते 4 चमचे इथं कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे यामध्ये। बघा, कॉर्नफ्लॉवर घालून तुपामध्ये व्यवस्थित असं याचं साठं बनवून घ्यायचं आहे। आता मी इथं कॉर्नफ्लॉवर वापरलेलं आहे। तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही त्याऐवजी मैदा वापरा, किंवा मैदा पण नसेल तर त्याऐवजी तांदळाची पिठी वापरली तरी सुद्धा चालेल। तर इथं मैद्याची किंवा तांदळाच्या पिठीचं किंवा कॉर्नफ्लॉवर इथं मी साठं बनवून घेतलेलं आहे। साठं व्यवस्थित असं बनवून झालं, थोडंसं पातळ वाटलं तर आणखी थोडंसं कॉर्नफ्लॉवर यामध्ये ॲड करायचं। तर बघा, इथं आपलं साठं बनवून तयार झालेलं आहे। इकडे बघू शकता 10 ते 15 मिनिटं आपण कणिक भिजवून घेतलेली आहे। याला व्यवस्थित असं भिजवून घेतलं, थोडंसं मऊ करून घेऊया आणि एकसारख्या आकाराचे इथे 4 ते 5 गोळे तयार करून घेऊया। तर बघा, इथं आपलं खुसखुशीत अशा रेसिपी आपल्या चॅनलवरती भरपूर अपलोड केलेल्या आहेत। मठरी आहे, करंजी आहे, परत त्यासोबत शेव बनवलेली आहे आपण। त्यापेक्षा आपण इथं खुसखुशीत शंकरपाळी कशी बनवायची याच्या सर्व रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अगोदर अपलोड केलेल्या आहेत। आता हा गोळा बनवून घेतला, यासारखे आणखीन 5 गोळे तयार करून घ्यायचे आहेत। म्हणजेच आपण एकसारख्या आकाराचे 5 गोळे तयार करून घेतलेले आहेत इथं, बघू शकता। आता हा गोळा मी किचनच्या प्लॅटफॉर्मवरतीच लाटते। स्वच्छ पुसून घ्यायचं किचनचं प्लॅटफॉर्म आणि त्यावरतीच हा गोळा लाटून घ्यायचा। याला मैदा लावायचा, मैदा लावून याला पटपट पटपट असं लाटून घ्यायचं। किचनच्या प्लॅटफॉर्मवरती लाटणं म्हणजे का लाटायचं, कारण आपल्याला लाटताना आपण जी पोळी लाटतो ना ती लाटताना उरकते, म्हणून याला किचनच्या प्लॅटफॉर्मवरती लाटायचं। तर मैदा लावून याला व्यवस्थित असं लाटून घेतलं, एक पोळी तयार करून घेतली। आता बाकीच्या सुद्धा सगळ्या पोळ्या अशा पद्धतीनं तयार करून घ्यायच्या आहेत। तर इथे बघू शकता मी शेवटची पोळी तयार केलेली आहे। त्या अगोदर सगळ्या पोळ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत। तर आता ह्या तयार करून घेतलेल्या पोळीला आपण तयार करून घेतलेलं साठं लावून घ्यायचं। बघा, व्यवस्थित असं याला वरून साठं लावून घ्यायचं आहे। बघा, मस्त। आणि साठं लावून झाल्यानंतर आपण तयार करून घेतलेली जी दुसरी पोळी आहे ती या पोळीवरती अलगद अशी टाकायची। बघा, आणि वरून थोडासा मैदा भुरभुरायचा आहे। साठं लावून झाल्यानंतर थोडासा मैदा भुरभुरायचा आहे याला। तर दुसरी पोळी आपण या पोळीवर टाकलेली आहे, याला सुद्धा व्यवस्थित असं साठं लावून घेतलं, सगळीकडे व्यवस्थित साठं लावून घ्यायचं। आणि आता या पोळीला ना मी मस्त असा कलर लावून घेणार आहे। बघा, मस्त असा मी इथं कलरचं पाणी बनवलेलं आहे। तर मस्त असा याला व्यवस्थित असा ब्रशने लावा किंवा चमच्याने लावला तरी काहीच हरकत नाही। तर सगळीकडे हा कलर जो आहे तो सगळ्या या पोळीला वरती लावून घेतलेला आहे। साठं लावायचं, वरून थोडासा कलर लावायचा आणि वरून थोडासा मैदा भुरभुरलेला आहे। कलर लावल्यामुळं ना आपल्या ज्या चिरोट्या आहेत ना, चिरोट्या आपल्या मस्त अशा गुलाबाच्या अगदी गुलाबासारखेच दिसतायत मस्त। तर कलर लावल्यानंतर वरून एक पोळी यावरती, वरून अजून पोळी टाकायची यावरती आणि त्या पोळीला सुद्धा वरच्या भागाला साठं लावून घ्यायचं।
त्याला साठं लावून झाल्यानंतर त्याला दुसऱ्या कलरने आपण मस्त असं स्प्रेड करून घ्यायचा कलर यावरती बघा. चमच्याच्या साहाय्याने सगळीकडे व्यवस्थित असा हा कलर लावून घ्यायचा. बघा इथं मी लालसर गुलाबी कलर वापरलेला आहे, खाली आपण पिवळा कलर वापरला, वरून थोडासा मैदा भुरभुरला. आता वरती अजून आणखीन जी तयार करून घेतलेली पारी आहे ती पारी लावायची. तर अगदी गुलाबासारखे लेयर्स आणि मस्त असे तयार झाल्यानंतर गुलाबासारखी दिसणारी खुसखुशीत खस्ता इथं आपली चिरोटे तयार होत आहेत. तर टिप्स आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. तर बघू शकता आता वरच्या पोळीला सुद्धा व्यवस्थित असं सगळीकडून साठं लावून घ्यायचं आहे. हे बघा वरच्या पोळीला पण मी व्यवस्थित असं साठं लावून घेत आहे. तर फराळीचे भरपूर पदार्थ दिवाळी स्पेशल मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तुम्ही पाहिले नसतील तर त्याच्या लिंक तुम्हाला खाली या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, नक्कीच जाऊन बघा. तर बघू शकता याच्यावरती सुद्धा साठं लावून थोडासा मैदा भुरभुरला अलगद असा याचा रोल तयार करून घ्यायचा. अगदी हवा न जाता व्यवस्थित असा हा रोल तयार करून घ्यायचा आहे. बघा व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीनं रोल तयार करून घ्यायचा आहे याचा व्यवस्थित असा. आणि जर तुम्हाला वाटते कडा सुटताय तर थोडंसं पाणी त्या कडाला लावून घ्यायचं आणि व्यवस्थित असा रोल मस्त असा करून घेतला बघा. तर याच्या कडा कट करून घेऊया बघा मस्त. तर आपल्याला पाहिजे त्या आकाराच्या इथं आपण चिरोट्या बनवून घ्यायच्या आहेत. तर व्यवस्थित असे या चिरोटे कट करून घेऊया बघा मस्त असं. याला व्यवस्थित असं हलक्या हाताने दाबून घ्यायचं, म्हणजे काय होतं आपले जे लेयर्स आहेत ना त्या एकमेकाला चिटकून बसणार नाहीत. म्हणून याला काय सगळा हा गोळा जो आहे तो छोटे छोटे लेयर्स याचे कट करून घेतलेले आहेत, म्हणजे याचे छोटे छोटे चिरोटे बनवलेले आहेत आपण. कट झाल्यानंतर आता याला हलक्याशा हाताने दाबून घ्यायचं बघा. सगळे हे गोळे आहेत ना हलक्या हाताने दाबून घ्यायचं. ज्या पद्धतीनं आपण खाजा बनवतो ना त्याच पद्धतीने याला हलकंसं दाबून घ्यायचं. आणि हो मंडळी, खाजाचा जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची सुद्धा लिंक तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आपण मागच्या महिन्यामध्ये खाज्याची लाईव्ह रेसिपी दाखवलेली आहे. सगळे चिरोटे हलक्या हाताने दाबून घेतलेले आहेत. तर आता इथं किचनच्या प्लॅटफॉर्मवरती थोडंसं अलगद म्हणजे आपलं बेलणं आहे ते थोडंसं पुरीच्या आकारा एवढं याला लाटून घ्यायचं आहे. या चिरोट्यांना काय होतं लाटल्यानंतर मस्त अशा गुलाबाच्या पाकळ्याचा आकार येतो आणि व्यवस्थित असे फुलतात हे चिरोटे. त्यामुळे याला थोडंसं लाटून घेतलेलं आहे. याच पद्धतीनं बाकीचे सुद्धा चिरोटे लाटून घेणार आहे. पाहिजे त्या आकाराचे करा. तुम्हाला जर जास्त मोठे करायचे नसतील तर नाही थोडेसे मीडियम ठेवले तरी चालतील. कारण मी मोठे का केलेत कारण ते वर फुलल्यानंतर मस्त अशा गुलाबाच्या पाकळ्याचा आकार येतो चिरोट्यांना, म्हणून याला हलकंसं मोठं केलेलं आहे आणि एकदम पातळ अशा लेअर वरती सुटून येतात. त्यामुळे याला थोडंसं पसरून घेतलेलं आहे. सगळे चिरोटे इथे लाटून झालेले आहेत. तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. मीडियम हीटवरती मस्त असे लेयर्स सुटेपर्यंत मस्त असे चिरोटे तळून घ्यायचे आहेत. तर इथं तेल मीडियम गरम झालेलं आहे आणि यामध्ये ना मी इथं 3 चिरोटे तेलामध्ये सोडलेले आहेत. तर अलगद असं उलटफुलट करून सगळे चिरोटे लाटून घ्यायचे आहेत. बघा मस्त जेवढं तुम्ही मीडियम हीटवरती या चिरोट्यांना तळचाल ना तेवढे आपले चिरोटे जे आहेत ते मस्त असे फुलतातच आणि खस्ता होतात, खुसखुशीत होतात. बघा मस्त असे चिरोटे होऊ लागलेले आहेत. हे सुरुवातीचं जे आपले कट केलेले असतात ना ते आहे. उलटफुलट करून याला 10 ते 15 मिनटं मीडियम हीटवरती तळून घेतलेलं आहे आणि बाकीचे सुद्धा चिरोटे आपण या पद्धतीनं तळून घ्यायचे आहेत. मस्त झालेले आहेत. थोड्याशा बाजू कडा सुटलेल्या दिसत आहेत, त्याला थोडंसं पाणी लावलं तरी काहीच हरकत नाही. तर बाकीचे 1-2 चिरोट्याच्या कडा सुटल्या, पण बाकीचे चिरोटे बघा मधला जो भाग आहे ना तो अगदी व्यवस्थित असा तयार झालेला आहे. खूप छान खस्ता आणि खुसखुशीत इथं आपले अर्ध्या तासामध्ये भरपूर असे चिरोटे तयार होतील अशी रेसिपी आहे बघा. आता या चिरोट्यांवर मी हलकीशी पिठी साखर भुरभुरते. तुम्हाला जर पिठी साखर भुरभुरायची नसेल तर हलकासा पाकात सुद्धा हे चिरोटे तुम्ही टाकू शकता. तर आपल्या चॅनलवरती मी अगोदरच खाज्याची रेसिपी अपलोड केलेली आहे, त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. लाईव्ह रेसिपी आहे खाज्याची. त्याचसोबत 1 किलोच्या प्रमाणात चकलीची भाजणी कशी बनवायची त्याची लाईव्ह रेसिपी म्हणजे लाईव्ह आपण घेतलेला आहे, त्याची सुद्धा लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर खुसखुशीत खस्ता आणि मस्त अशी आपली चिरोटेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि हो, चॅनेलवर नवीन असाल ना व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे. चला मंडळी, आता पुन्हा भेटूया की अशाच एका खुसखुशीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. त्याच्या सगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवरती आहेत, जाऊन नक्की पहा.